मस्त भाजी पाहून अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकं छान अगदी मस्त झालेले आहे. आपण आज बनवणार आहोत एकदम चटपटीत झणझणीत दम आलू. बघा एकदम मस्त छान अगदी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मसाला तयार करणार आहोत व त्यानंतर आपण हे मस्तपैकी आपण दम आलू बनवणार आहोत. एकदम छान अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे ना. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे. याच्यापेक्षा पण अगदी छोटे छोटे मिळतात पण मला इतकेच लहान मिळालेले आहे. तर मी हे घेतलेले आहे आणि हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यावरची माती वगैरे सगळं निघून जाणार. बघा आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मस्तपैकी. आणि आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे. तर मी इथे कुकरला 4 शिट्ट्या लावून घेणार आहे. त्याआधी मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातलं म्हणजे कसं आपल्या बटाट्यांना एकदम छान मस्तपैकी अशी टेस्ट येते. आता हे मीठ घालून घेतल्यानंतर मग मी हे बटाटे छान असं मस्त व्यवस्थित असं करून घेणार आहे. मीठ पाण्यात मिक्स करून घेणार आहे व हे कुकरला मी लावून घेणार आहे व 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आता हे 4 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे एका कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे कट केलेले आहे व थोडेसे 10-15 अशा पाकळ्या घेतलेल्या आहे लसणाच्या. त्या आपल्याला आधी तेलात घालून घ्यायच्या आहे व छान मस्तपैकी खरपूस अशा मस्तपैकी परतवून घ्यायच्या आहे. त्यानंतर मी इथं 1 इंच अद्रक घेतलेला आहे ते देखील आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. बघा एकदम मस्तपैकी लसणाबरोबरच. आणि त्याच्यानंतर इथं मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे व त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. ते देखील आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. खूप सुंदर मसाला होतो एकदम साधा सोपा तरी पण खूपच छान होतो हा मसाला. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. बघा आता हे झालेलं आहे. तर आपण जो मीडियम साईजचा जो कांदा मी कट करून ठेवलेला होता तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा एकदम असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता कांदा परतवून होतोय तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. बघा आता हे छान बोलता बोलता आपलं मस्तपैकी हे कांदे असे परतवून झालेले आहे. आता यामध्ये मी कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत त्या टाकून घेत आहे कारण त्याने खूपच छान अशी चव येते. बघा आता हे छान असं व्यवस्थित मस्त असं परतवून घ्यायचं आहे. एकदम छान अगदी खमंग वास सुटलेला आहे. भाजी आपली एकदम सुंदर बनणार आहे, एकदम छान बनणार आहे. ही भाजी तुम्ही अगदी भाकरी सोबत किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता किंवा नुसत्या वरण भाताबरोबर देखील खाऊ शकतात. आता इथे मी काही खडे मसाले टाकले आहे. त्यामध्ये बडीशेप घेतलेले आहे, 2 स्टार फूल घेतलेले आहे आणि धणे घेतलेले आहे. हे सगळे शेवटी का टाकायचे कारण हे आधी जर टाकले तर हे जळून जातील. आपल्याला अगदी थोडंसं आपल्याला याला भाजायचं आहे. यामध्येच एकदम सुंदर असा वास सुटलेला आहे आपल्या खड्या मसाल्यांचा देखील. बघा आता हे मस्त छान असं परतवून घ्यायचं. अगदी हे टाकल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. पहा आता हे छान अगदी परतवून झालेलं आहे आपलं मस्त. आता हे छान आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आता हे गार होतंय तोपर्यंत इथे आपले बटाटे देखील बॉईल झालेले आहे मस्तपैकी एकदम छान. हे देखील आपल्याला गार करून घ्यायचे आहे व यातले सालं काढून घ्यायचे आहे सगळे. आता हे सालं सगळे काढून घेतलेले आहे व आपला मसाला किंवा जो रस्सा आहे आपल्या बटाट्यांमध्ये एकदम आतपर्यंत मुरला जायला पाहिजे म्हणून मी इथे माचीची काडी घेतली आहे. तुम्ही टूथपिक घेतली तरी चालेल व याने आपल्या बटाट्यांना असे मस्तपैकी छिद्र करून घ्यायचे आहे म्हणजे असे टोचून घ्यायचे आहे. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. यामुळे काय होतं की आपला जो मसाला आहे किंवा जो रस्सा आहे हा आतपर्यंत आपल्या बटाट्यांमध्ये जातो आणि बटाटे अगदी चविष्ट लागतात, एकदम मस्त लागतात हे. तर अशा प्रकारे मी हे सगळे करून घेत आहे. बघा इथे आपला आता मसाला देखील गार झालेला आहे. हा मिक्सरला लावून घ्यायचा आहे. आता हा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. पाणी न टाकता आपल्याला हे सगळं वाटण जे आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. बघा आता हे सगळं मी छान ग्राइंड करून घेत आहे. आता हे छान मस्तपैकी ग्राइंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक पेस्ट झालेली आहे. पहा सुंदर असा वास येऊन राहिला आहे, एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर अजून काही खडे मसाले ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता.
आता इथं कढई घेतली आहे व त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. अगदी लो गॅसवर आपल्याला इथं मी खमंग वास येण्यासाठी मस्तपैकी मी इथं 1 चमचा ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे. हे ज्वारीच्या पिठाने आपल्या भाजीला एकदम खमंग असा वास सुटतो आणि खमंग लागते भाजी. त्यानंतर इथे आपल्याला मी हळद टाकून घेतलेली आहे, 2 चमचे मी धणेपूड टाकून घेतलेली आहे, 1 चमचा मी मसाला टाकून घेतलेला आहे घरचा. त्यानंतर तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा यामध्ये आपण आधी हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहे. पण ही भाजी थोडी तिखटच छान लागते आणि थोडीशी हिंग घालून घेतलेली आहे. हिंगाची फोडणी घालायची आहे आपल्याला मस्तपैकी आणि आपल्याला ह्या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. पण ह्यावेळेस मात्र गॅस अगदी लो ठेवायला पाहिजे म्हणजे आपले मसाले जळणार नाही. व थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. खूप सुंदर चव लागते याने. बघा आता एकदम असं थंड वारा पण सुटलेला आहे तर यामुळे मस्त अशी गरमागरम आपल्याला भाजी मस्तपैकी भाकरी बरोबर पण खूप छान लागते. आता यामध्ये जो वाटण केलेला जो मसाला आहे तो मी टाकून घेणार आहे. असा छान मस्तपैकी हा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा पूर्ण मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे व छान असा मस्तपैकी परतवून घेणार आहे. पहा एकदम छान असा पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि छान अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे. मस्त एकजीव करून घ्यायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे. बघा एकदम मस्त. आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामधलं जे पाणी आहे ते टाकून घेणार आहे व सुंदर असं मस्तपैकी आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे. पहा आता हे छान मस्त मीठ घातल्यानंतर आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मीठ हे पूर्ण आपल्या मसाल्याला लागलं पाहिजे. एकदम मस्त असा मसाला बघा किती सुंदर कलर पण आलाय आणि छान तेल सुद्धा सुटलेला आहे. जितका मसाला आपण व्यवस्थित भाजून अगदी तेल सुटेपर्यंत तितकी आपली भाजी जी आहे एकदम चवदार लागते, एकदम मस्त लागते. तर आता बघा आता मसाला झालेला आहे आणि हे बटाटे आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यांवर असे मस्त ठेवून घ्यायचे आहे. बघा तर हे सगळे बटाटे मी ह्या मसाल्यांवर ठेवून घेते आहे एकदम छान. आणि आपल्याला एक झाकण लावून आता याची मस्तपैकी 2 ते 3 मिनिटे छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. ते वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता. आता मात्र हे मसाला आणि बटाटे असे छान व्यवस्थित अलगद चमच्याने आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे. खालचा वर मसाला आपल्याला हा करून घ्यायचा आहे, व्यवस्थित करून घ्यायचा एकदम. बघा एकदम छान अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना आणि सुटेलच. अगदी की मस्त पटकन संपते ही भाजी. खूप सुंदर लागते ही भाजी. पहा या पद्धतीने अगदी साधी सोपी आणि झटकीपट होणारी ही भाजी आहे. एकदम गरमागरम करायची आणि लगेच खायची. पहा इथे मी कोथिंबीर घालून घेत आहे. तुम्ही अजून 5 ते 7 मिनिटं वाफ देऊन जर तुम्हाला इतकीच कोरडी पाहिजे असेल तर तुम्ही अशीही ठेवू शकता. पण मी आता इथे रस्सा करणार आहे व रस्सा करण्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. तुम्हाला जितका पाहिजे असेल तितकी तरी जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्हाला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल तेवढी. एकदम आणि आता हे खालीवर करून घ्यायचं आहे. बघा आता मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढं मी इथे गरम पाणी एका साईडला करून ठेवलेलं होतं. याने काय होतं गरम पाण्याने एकदम छान आपली भाजी पण पटकन होतेच पण कलर पण खूप सुंदर येतो आणि रश्श्याला तरी पण एकदम सुंदर येते, एकदम छान येते. आता 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. बघा एकदम छान अशी वाफ निघालेली आहे. बघा किती सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि आपल्या रश्श्याला तर्री पण आलेली आहे. भाजी पण किती छान दिसते आहे. आता मी एका प्लेटमध्ये सर्व करते आहे. पहा खूप सुंदर लागते ही भाजी. अगदी गरमागरम मस्तपैकी साध्या भाताबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. इतकी सुंदर भाजी लागते ही. थंडीच्या दिवसात तर अशी गरमागरम भाजी तर खूप छान लागते ही. पहाडी आलू आणि याची चव पण खूप छान लागते. बटाट्यांची चव खूपच छान लागते. याच्यापेक्षा पण छोटे छोटे बटाटे येतात. आता याच्यावर मी कोथिंबीर घालून घेत आहे. बघा दिसते ना सुंदर, अगदी खायला सुद्धा सुंदर. मुलांना पण आवडते आणि बटाटे तर मुलांना खूपच आवडते. तर नक्की ह्या प्रकारे तुम्ही करून बघा. खूप छान होते ही भाजी. बघा एकदम मस्त झालेली आहे. चला तर मग करून बघा आणि मला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.